हॅलो, हाय, नमस्कार. मी जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, मी खूप सारे मेशोचे कपडे मागवले आहेत आणि तुम्हाला मी जो रिव्ह्यू आहे तो शेअर करते. म्हणजे जे खरं आहे तेच सांगणार आहे आणि जे नाही घ्यायचं तेही सांगणार आहे. जे नाही घ्यायचं म्हणजे एखादी साडी कमी वगैरे असली किंवा खराब असली, क्वालिटी चांगली नसली तेही तुम्हाला सांगणार आहे. तर असे छान ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि शेअर पण करा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा. तर बघा, आता मी मागवले आहेत. फेस्टिव्ह सीझन तर आता चालू तर आहेच, पण आता खूप सारे म्हणजे वेबसाईटवरती ऑफरसुद्धा चालू आहे. तर मी बघा पहिले ना दोन असं म्हणजे असं फॅन्सी असं जॅकेट मागवलं आहे मेशोवरून. खूप जास्त छान आहे. हे बघा, हे बघा, खूप जास्त छान आहे हे. म्हणजे एकदम 500च्या आतील आहे हे आणि इतकं जास्त छान आहे, इतकं मस्त आहे ना. याची क्वालिटी खूप जास्त छान आहे आणि मला तर असं वाटतं ना की मेशोवरती कपडे आहेत ना, म्हणजे स्वस्त पण मिळत आहेत आणि चांगले पण मिळत आहेत. म्हणजे बरेचसे असे म्हणजे फॅशन पण आपल्याला व्यवस्थित करता येते आहे. जर कोणी म्हणजे असं घालणार असेल किंवा आता बाहेर फिरायला जात असेल ना थंडीचं वगैरे, तर हा जॅकेट आहे ना एकदम बेस्ट आहे. खूप मस्त आहे, खूप छान क्वालिटीचा आहे. थंडीमध्ये ना जीन्सच्या कपड्यामध्ये थंडी नाही वाजत, तर तुम्ही बाहेर जाताना हे घालून जाऊ शकतात. बघा, हे इतकं मस्त आहे ना, खूप जास्त छान दिसतंय. घातल्यावरती ना खूप जास्तच मस्त दिसतं. कारण मी ना याच्या व्हिडिओ ना शूट नाही केलाय, म्हणून तुम्हाला आता घालून दाखवते. याच्यामध्ये साईज नाही अवेलेबल आहे. फ्री साईजचं आहे, समजा तुम्ही मागवू शकता. आणि हे बघा, घातल्यानंतर हे असं दिसणार आहे. हे बघा, खूप जास्त छान आहे. खूप खूप मस्त आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं ना तर नक्कीच करू शकता. खूप जास्त छान आहे जॉकेट, मला तर खूप जास्त आवडलं. हे बघा, तर याच्यामध्ये आहे अजून 2-3. तर ते जर आले तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेल. आणि आता सध्या हे आलं होतं म्हणून म्हटलं चला हे दाखवून देते. आणि बघा, एक अजून छानसा असा मी ड्रेस मागवला होता. दिसायला तर छानच होता, पण बघूया. आता हे जे जॅकेट होतं ना ते किमतीच्या मानानं खूप जास्त छान आहे. तर हा जो वन पीस आहे ना, हा वन पीस मागवला होता मी. तर म्हटलं काहीतरी नवीन छान वेगळा कलर आणि वेगळं पॅटर्न मला दिसलं, म्हणून मग मी मागवलं. हे बघा, मी सुद्धा आताच बघते, पण याची कपड्याची क्वालिटी ना खूप मस्त आहे, खूप जास्त छान आहे. आणि याला आहे ना असे गोंडे लावलेले आहेत, गोंडे सुद्धा छान आहे. आणि बघा, बाहीला अशी छान अशी डिझाईन आहे. मला तर खूप जास्त आवडली ही डिझाईन. बघा ना किती छान आहे, खूप क्यूट आणि जास्त मस्त आहे. हे बघा, आणि याला आहे ना इथे समोर कट आहे बघा, थोडासाच कट आहे, जास्त नाही आहे. त्याच्यानंतर बघा, आपले जे फ्रॉक्स टाईपचे जे वन पीस आहेत ना त्याच्यापेक्षा वेगळा शिवलेला आहे. याचा कट आहे ना थोडा वेगळा आहे. तर हे समोरचं पॅटर्न पण वेगळं आहे आणि हा जो कट किंवा हे जे लेअर आहेत ना ते सुद्धा वेगवेगळे आहेत. तर बघूया याला अस्तर आहे की नाही. पण बघा, मध्ये ना इंटरलॉक केलेलं आहे पूर्ण, जे पण कपडा शिवलेला आहे ना तर इंटरलॉक केलेला आहे. इंटरलॉक केलेला कपडा आहे ना म्हणजे खूप जास्त छान असतो ना, टिकतो सुद्धा. तर या ड्रेसला अस्तर नाहीये, पतला कपडा आहे, म्हणजे सॉफ्ट आणि मऊ कपडा आहे. तर तुम्ही बघू शकता की हा ड्रेस कसा आहे. आणि या साईज मी 44 म्हणजे डबल एक्सेल मागवलंय. तुम्ही म्हणजे खूप सारे याच्यामध्ये साईज अवेलेबल आहे स्मॉल पासून, तर तुम्ही मागवू शकता. आणि खूप जास्त छान आहे, म्हणजे डिफरंट कलर आहे, कोणत्याही कलरला एकदम छान दिसेल. तर तुम्ही म्हणजे जर घेणार असाल ना तर खरंच घेऊ शकता. खूप जास्त छान आणि वेगळा, आणि तुम्हाला जर वेगळा लुक हवा असेल ना तर नक्कीच तुम्ही हे मागवू शकता. खूप जास्त छान आहे. त्यानंतर बघा, मी एक पार्टीवेअर साडी, म्हणजे आता लग्नांमध्ये सुद्धा एकदम सुंदर असे फॅन्सी साड्या निघाल्या आहेत आणि त्या सुद्धा घालतात मुली, आणि आता लेडीज पण तशाच साड्या घालतात. तर बघा, खूप कमी किमतीमध्ये मी ही साडी मागवली आहे. तर ही साडी ना नेटमध्ये येणार आहे, पण हा जो नेट आहे ना थोडासा स्ट्रेचेबल आहे, असं स्ट्रेच कमी जास्त होतो, एकदम ताट नाही आहे. खूप जास्त छान आहे. तर बघा, हे जे ब्लाऊज मिळालं याच्यासोबत. तर हा जो ब्लाऊज आहे ना तर याचे जे बाह्या आहेत त्या अशा फ्लेअर्सचे आहे मस्त. आणि याला जे आहे ना जे तुम्हाला स्टोन सारखं दिसते ते हे स्टोन नाहीये, प्रेसच्या टिकल्या तुम्हाला माहिती आहेत ना, त्या प्रेसच्या टिकल्या चिपकवलेल्या आहेत. तर हे जे ड्रेस असतात ना हे घरीत वगैरे धुवायचं नसतं, तर हे आपल्याला म्हणजे ड्रायक्लिनिंग करायचं असतं. तर बघा, हे अशा पद्धतीचं आहे आणि याला कप सुद्धा दिलेत या ब्लाऊजला. आणि ब्लाऊज जे आहे ना फुल आहे एकदम. हे बघा, इथपर्यंत म्हणजे चांगलीच याची म्हणजे हाईट जी आहे ना ब्लाऊजची बहुतेक 30-32 तरी असेल. खूप जास्त हाईट आहे ब्लाऊजची, म्हणजे पूर्ण पोट झाकलं जाईल. आणि त्यानंतर बघा, ब्लाऊजला आहे ना मस्त अस्तर देखील आहे, अस्तर पण छान लावलेलं आहे. तर याला फिटिंग पण आहे. आणि जर तुम्हाला अजून थोडं मोठं पाहिजे तर बघा, याच्यामध्ये आपल्याला मार्जिन पण दिलेली आहे. मार्जिन आपण ओपन करू शकतो, म्हणजे अजून 2 मार्जिन बसतील. मध्ये पूर्ण 1 इंचचं गॅप आहे. जर हेल्दी असाल तर तुम्हाला होऊन जाईल.
तर मला साईज डबल एक्सेलची लागते, तरी मला हे फिटिंग करावं लागेल, तुम्ही अंदाज घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा ही जी साडी आहे ना खूप जास्त छान आहे, मला एकदम नवीन वाटले, नवीन लुक वाटला. आणि हा जो कलर आहे ना खूप मस्त आहे, इंग्लिश कलर आहे हा, खूप जास्त छान आहे बघा. आणि घातल्यावरती ना खूप जास्त मस्त दिसतंय बघा. आणि याला आहे ना असे फ्लेअर्स लावले 2, आणि हे जे आहे ना याला सुद्धा पूर्ण प्रेसचे टिकले चिपकवले आहेत. आणि हा जो कपडा आहे ना म्हणजे नेट सारखाच आहे, पण हा स्ट्रेचेबल आहे, म्हणजे बघा असं ओढला ना तर तो ओढला जातो, म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे आणि सॉफ्ट आहे. तर तुम्हाला याच्या खाली ना मॅचिंग परकर घ्यावा लागेल. आता मॅचिंग परकर पण खूप स्वस्त आले आहेत स्ट्रेचेबलमध्ये. मी ते नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. मी मागवले, पण आता जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला दाखवते. तर बघा पूर्ण खालच्या ज्या साडीला आहेत ना ते पूर्ण फ्लेअर्स आहेत, आणि पूर्ण साडी मस्त भरलेली, खूप जास्त मस्त भरली आहे. आणि तुम्हाला जर खूप कमी पैशांमध्ये खूप जास्त छान लुक जर पाहिजे असेल ना तर तुम्ही ही साडी घेऊ शकता. खूप फॅन्सी आणि खूप मस्त दिसते. माझा जर काढून झाला व्हिडिओ तर मी इथं फोटो लावतेच आहे सगळ्यांचे. आणि जे पण मी तुम्हाला ड्रेस, जॅकेट आणि ही साडी दाखवली ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते. तर त्या लिंकवरती तुम्ही जाऊन क्लिक करायचं, म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्या प्रोडक्टच्या याच्यावरती जाऊ शकतात, म्हणजे तिथून तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता, तुम्ही घेऊ शकता तिथून. आणि डिफरंट डिफरंट कलरचे सुद्धा मी लिंक शेअर करते, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. खूप जास्त छान आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर ही साडी बिलकुल 100% घेऊ शकता. खूप मस्त साडी आहे. तर चला, अजून मी खूप साऱ्या साड्या मागवल्या आहेत, कारण फेस्टिव्ह सीझन चालू आहे, तर त्याच्यासाठीच या साड्या मी मागवल्या आहेत. तर आता लग्न सराई म्हणा किंवा काही म्हणा, पण मला आहे ना ही साडी बघता क्षणी इतकी आवडली ना, तर का म्हणून सांगते, कारण हिचे जे काठ आहेत ना ते एकदम वेगळ्याच म्हणजे डिझाईनचे आहेत. याच्यावरती मोर आहे, आणि या मोराला आहे ना मस्त असं रेड कलरचा पंख दिलेला आहे, त्यामुळे खूप जास्त उठून दिसते. आणि त्यानंतर ही बॉर्डर बघा एकदम डार्क कलरची असल्यामुळे ना येल्लो मस्टर्ड कलर आहे ना ते एकदम उठून दिसते. घातल्यानंतर इतकी सोपी, म्हणजे इतकी छान आहे ही साडी बसायला, म्हणजे साडी एकदम छान अशी चापून चोपून बसते. एकदम बारीक साडी आहे, घालायला एकदम सोपी आहे, एकदम म्हणजे हेवी वगैरे नाही. आपल्या आई किंवा काकू मावशी वगैरे ह्या पण आपल्या ज्या आहेत ना, जे आपल्या घरामध्ये मोठ्या लेडीज आहेत त्यांना पदर लावता येत नाही, तर त्यांच्यासाठी ही साडी खूप मस्त आहे. आणि आपल्यासाठी सुद्धा, कारण ही साडी खूप कमी किमतीमध्ये खूप छान क्वालिटीची ही साडी आहे. आणि मस्टर्ड कलर, म्हणजे मी फर्स्ट टाइम बघितलंय मस्टर्ड कलर असतो ना आपला, तर त्याला ब्राऊन कलरची ही बॉर्डर आहे, ती खूप एकदम युनिक आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर ही साडी तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. खूप मस्त साडी आहे. आणि बघा हा म्हणजे साडीचा पदर आहे, आणि जसा हे पदरचा इथं दिलेला आहे ना कलर, त्याच पद्धतीचा इथं ब्लाऊज पीस सुद्धा आहे. हे बघा, हा जो आहे ना हा ब्लाऊज पीस आहे, आणि याचं आहे ना थोडी शायनिंग कमी आहे. तर याचं तुम्ही कॉम्बिनेशन बघू शकता, किती छान दिसेल ना घातल्यानंतर, खूप मस्त दिसणार आहे. तर ह्या साडीची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेकआउट करा, बघू शकता कितीला आहे काय आहे, कारण आता ऑफर चालू आहे. तर खूप कमी किमतीला ह्या मी साड्या मागवल्या आणि खूप छान क्वालिटीच्या आहेत. आणि ही साडी मेन म्हणजे ब्लाऊज पीस काढून सुद्धा खूप लॉंग आहे, म्हणजे छान मिऱ्या सुद्धा पडतात, पदरही लागतो, तर साडी मोठी पण आहे. तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. त्यानंतर बघा ही साडी, बघा ही साडीची क्वालिटी पण इतकी मस्त आहे ना, नवीन डिफरंट लुक देतो. असं वाटतं ही प्रिंटच आहे, पण ही प्रिंट नसून ना धाग्याने वर्क केलेलं आहे, म्हणजे धागाच आहे हा पण असं दुरून वाटतं की ही प्रिंट आहे, पण ती प्रिंट नाहीये. त्यानंतर बघा हा जो कलर आहे ना, मला कलर इतका आवडला ना, म्हणजे जेव्हा मी साडी बघितली ना तर मला असं वाटलं की मी घ्यावा तर हाच कलर निवडावा, कारण हा कलर जो आहे ना पूर्ण म्हणजे सगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला सगळे कलर मिळतील, फक्त ऑरेंज कलर म्हणजे आपला हा जो गाजरी कलर आहे ना तो कोणत्याच म्हणजे पैठणीमध्ये वगैरे असे पटकन मिळत नाही हा कलर. आणि याचं कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना, इतकं साधं सोबर, सगळ्यांमध्ये युनिक दिसणारं हे कलर कॉम्बिनेशन आहे. तर मला हे कलर कॉम्बिनेशन खूप जास्त आवडलं. आणि ही जी साडी ना खूप सॉफ्ट आहे, एकदम मऊ आहे, आणि घालायला आहे ना इतकी मस्त आहे ना ही साडी, घातल्यानंतर एकदम उठून दिसणार आहे, पदरही एकदम छान चापून चोपून बसणार आहे. त्याच्यानंतर बघा त्याचा जो ब्लाऊज पीस आहे ना तोही युनिक आहे. तर बघा पूर्ण अशा मध्ये बुट्ट्या दिल्या आहेत, आणि पिंक कलरचं मस्त असं ब्लाऊज आहे, आणि घातल्यानंतर आहे ना ही साडी इतका मस्त रिच लुक देते, इतका छान ना. मला ह्या ऑरेंज कलरच खूप जास्त आवडला होता. यामध्ये खूप सारे डिफरंट कलर सुद्धा आहेत, पण सगळ्यांमध्ये उठून दिसणारा हा कलर खूप जास्त छान आहे. आणि बघा साडीमध्ये पूर्ण असे जे आपले त्रिकोण असतात ना त्यामध्ये अशी डिझाईन दिलेली आहे. आणि परत साडीमध्ये ना म्हणजे असं पूर्ण एकदम बारीक थ्रेड्स आहे ना, तुम्हाला दुरून दिसतंय की नाही काय माहिती, पण एकदम असं बारीकशी अशी डिझाईन आहे. ओरिजिनल मध्ये ना खूप जास्त छान दिसते, खूप मस्त साडी आहे, मला इतकी आवडली ना, खूप जास्त छान साडी आहे. आणि या साडीमध्ये गरम देखील नाही होणार, आणि इतकी मस्त ही साडी आहे. तर ही साडी जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर याची सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तर नक्कीच बघा. तुम्हाला घ्यायच्या असतील ना तर लवकर परचेस करा, या साड्यांना लवकर आउट ऑफ स्टॉक होतात, कारण कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीची साडी भेटणं खूप मुश्किल असतं, आणि भेटली ना तर त्या लवकरच आउट ऑफ स्टॉक होतात. तर नक्कीच तुम्ही लवकर परचेस करा. त्यानंतर बघा
ही जी ब्लॅक साडी ना, तर ही ब्लॅक साडी मकर संक्रांतीसाठी खूप जास्त छान आहे. म्हणजे जे ऑर्गेन्झा टाईपमध्ये तुम्ही जो कपडा बघितलाय ना, तशा टाईपमध्ये हा कपडा आहे. म्हणजे एकदम चापून चोपून नाही बसणार आहे ही साडी. ही साडी अशी फुगणारी आहे. खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते. कारण ही साडी फुगणारीच आहे आणि त्यानंतर त्याचा पण एक वेगळा लुक असतो. जे चापून चोपून बसतात त्या साडींचा वेगळा लुक असतो आणि ह्या ज्या फुगणाऱ्या साड्या असतात, ऑर्गेन्झा म्हणा, परत नेटची साडी म्हणा आणि ही जी साडी आहे ही सुद्धा घातल्यानंतर इतकी मस्त दिसते. तर मी स्क्रीनवरती माझा फोटो लावते, तुम्ही नक्की बघा. त्यानंतर बघा या साडीचा जो म्हणजे काठ आहे ना, तो इतका मस्त, इतका भरीव आणि इतका वेगळाच लुक देतो. तुम्ही ही साडी बघितलीच नसेल, आधी बघितली जरी असेल ना तरी तुम्हाला इतकं रिव्ह्यू कोणी जास्त छान सांगितलं नसेल. कारण या साडीचा जे बॉर्डर आहे ना ती खूप युनिक आहे, खूप जास्त छान आहे. त्यानंतर बघा हा जो म्हणजे हा जो कपडा आहे ना, हा ब्लाऊज पीस आहे. तर हा ब्लाऊज पीस आपल्याला शिवून घ्यायचा आहे. तिन्ही पण आम्ही तुम्हाला ज्या पण साड्या दाखवल्या त्या साड्यांचे ब्लाऊज पीस शिवून घ्यायचे आहे. जर तुम्हाला मागवायचे असतील ना तर तुम्ही 15 दिवस अगोदर आधी मागवा, म्हणजे तुमचं ब्लाऊज शिवून होईल आणि तुम्ही ओकेजनला घालू शकणार आहेत. आणि मकर संक्रांती आता आली आहे तर लवकरच तुम्ही ही साडी मागवू शकता. आणि या साडीमध्ये सुद्धा खूप सारे कलर आहे, खूप डिफरंट कलर, इतके छान छान कलर आहेत. पण ही साडी जी आहे ना, ही साडी सुद्धा राहत नाही, कारण एक वेगळा लुक देणारी ही साडी आहे आणि खूप कमी किमतीमध्ये, त्यामुळे ही साडी सुद्धा लवकर आउट ऑफ स्टॉक होते बघा. तर बघा मध्ये ना पूर्ण अशा छान असे छोटे छोटे जे फुलं असतात ना त्याच्या बुट्ट्या आहेत आणि त्याचा काठ बघा तुम्ही, काठावरती इतकी सुंदर अशी मस्त डिझाईन केलेली आहे. तर गोल्डन कलरचा हा थ्रेड वापरलेला आहे. त्यानंतर तुम्ही याच्यावरती हलव्याचे दागिने घालू शकतात किंवा मी जसे घातलेत ना रेड याचे तसे सुद्धा, किंवा तुमचे जे गोल्डची ज्वेलरी आहे ती सुद्धा घालू शकतात. त्यानंतर पूर्ण खालच्या साडीला आहे ना तर ही अशी बॉर्डर येणार आहे खालच्या साईडला आपल्या साडीला. त्यानंतर पदराला देखील फुल बॉर्डर येणार आहे. त्यानंतर बघा ही साडी जी आहे ना खूप मस्त आहे आणि घातल्यावरती काहीतरी वेगळ्या, कारण नेहमी आपण बरेचसे मकर संक्रांतीमध्ये बघतो सेम साड्या, पण ही साडी ना खूप वेगळी आहे. तुम्हाला घ्यायची असेल ना तर लवकर कमेंटमध्ये जावा, म्हणजे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि तिथं तुम्ही बघा लिंकवरती, खूप कमी किमतीमध्ये आहे आणि घ्यायची असेल ना तर लवकर घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर बघा हा तिचा पदर आहे, खूप मस्त पदर आहे, हे बघा किती जास्त छान आहे ना, खूप मस्त आहे. आणि ही साडी देखील खूप मोठी आहे. ब्लाऊज पीस काढल्यानंतर सुद्धा मिऱ्या आणि आपला जो पदर आहे तो देखील छान येणार आहे. तर बघा ह्या सगळ्या साड्यांच्या लिंक ज्या आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत, तर नक्कीच तुम्ही बघू शकता. आणि बघा आता आहे ना तर आता मुलींच्या गॅदरिंग चालू होणार आहे, म्हणजे शाळेच्या गॅदरिंग चालू होणार आहे. तर बरेचशा मुलींच्याकडे म्हणजे काय असतं, गॅदरिंगमध्ये गाणे वगैरे असतात ना, तर त्याच्यामध्ये नऊवारी घालावी लागते, पातळ नेसावं वगैरे लागतं. तर बरेच आया काय करतात, जुन्या साडीची म्हणजे शिवतात आणि मग ते घालतात. पण त्या साडीचं काय होतं, घातल्यानंतर आहे ना पाय अडकला वगैरे काय तर ते लगेच वसरते किंवा फाटून जातं. कारण हा अनुभव मला सुद्धा आलाय, कारण माझी सुद्धा मुलगी आहे, ती सुद्धा म्हणजे कार्यक्रमांमध्ये भाग घेते ना, तर हा प्रकार माझ्यासोबत सुद्धा झालेला आहे. पण मला आहे ना खूप मस्त साडी म्हणजे नऊवारी म्हणजे आपलं पातळ जे असतं ना ते मेशोवरती दिसलं आणि एवढं कमी किमती म्हणजे मध्ये मागवलं ना मी, खूप जास्त छान क्वालिटी आहे. त्यानंतर बघा मी जेव्हा घेतलं ना खूप जास्त छान क्वालिटी होती. आणि मी म्हणजे मला जेव्हा 2 वर्षापूर्वी मला पाहिजे होतं माझ्या मुलीसाठी पातळ, आधी जेव्हा छोटी होते तेव्हा मी शिवलेले होते तिच्यासाठी, पण नंतर जेव्हा ती मोठी झाल्यानंतर मला लागलं ना, तर मी काय केलं, साडी घेतली म्हणजे नवीन साडी घेतली, 700-750ची काय साडी घेतली मी. त्यानंतर मी परत 900 रुपये शिलाई दिली, म्हणजे एवढं मला ते महाग पडली ती. आणि त्यानंतरचे जे उरलेले जे कपडे आहेत, म्हणजे जे नऊवारीचे शिवताना जे उरलेला जो कपडा आहे तो काही परत मला कामा आला नाही. त्यानंतर त्याचं ब्लाऊज वगैरे शिवून झालं आणि तिला फक्त आता 1च वर्ष ते घालता आलं आणि मला ते म्हणजे 700-750 रुपयाची ती साडी, परत 900 रुपये शिलाई, एवढं सगळं देऊन तिला 1 वर्ष घालता आली. त्यापेक्षा साडीच्याच किमतीमध्ये आपल्याला ही नऊवारी भेटणार आहे, तेही रेडीमेड एकदम शिवून घेतलेली आणि ही शिवलेली आहे. त्यासोबतच आपल्याला एक गजरा सुद्धा मिळतो, गजरा आणि परत त्याच्यामध्ये नाळं सुद्धा आपल्याला टाकून दिलेला आहे. खूप जास्त छान आहे बघा. आता तो गजरा मी दाखवते, मिळाला तर. मला कुठे ठेवला मी तो गजरा, भूमी गजरा होता ना ग इथं, दिसतोय का व्हाईट कलरचा. हा तर बघा हा गजरा त्याच्यासोबत मिळतो आहे, इतकं सुंदर क्वालिटी, म्हणजे गजरा सुद्धा आपल्याला गिफ्ट मिळणार आहे या नऊवारी सोबत. आणि ही रेडी टू वेअर आहे, म्हणजे तुम्ही आत्ता मागवली आणि उद्या तुम्हाला काम आहे ना तर तुम्ही नक्कीच घालू शकता, इतकी जास्त छान साडी आहे. आणि म्हणजे नऊवारी आहे आणि ब्लाऊज आहे ना थोडं मोठंच दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही याला पिनअप करून फिटिंग वगैरे पण करू शकतात, म्हणजे इतकी जास्त छान क्वालिटी आहे. आणि बघा ब्लाऊज बघा पूर्ण स्टिच केलेला आहे आणि व्यवस्थित स्टिच केलं आहे, एकदम मस्त स्टिच आहे. त्यानंतर बघा अस्तर देखील लावलेलं आहे, अस्तर पण छान आहे. आणि
ब्लाऊज फुल असल्यामुळे कसं मुलींना कम्फर्टेबल पण होतं. कधी कधी ब्लाऊज असं वरती जातं ना तर मुली कम्फर्टेबल नसतात छोट्या मुली. तर बघा मागे अशा गुंड्या दिलेल्या आहेत, तर तुम्ही असं एका बाजूला स्टिच केलं ना तरी छान होऊन जाईल. आणि जर हेल्दी असाल तर मग काही हेच नाही, तुम्हाला व्यवस्थित होईल ब्लाऊज. त्यानंतर बघा मध्ये ना मार्जिन नाही आहे, थोडीशी पण मार्जिन नाही आहे. तो 2 शिलाई आहे, तर मार्जिन तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार नाही. तुम्हाला यामध्येच असेल तर बसतील, पण खूप जास्त मोठी साईज आहे तर नक्कीच तुम्हाला होऊन जाईल. त्यानंतर बघा छोट्या मुलींना होऊन जाईल हे. तर ही जी नऊवारी आहे ना 9, 10, 11 वर्षापर्यंत या मुलींना होऊन जाईल. कारण हाईट जर जास्त असते ना तर मग जास्त मोठंच लागतं. पण पूर्ण 8, 9 8, 9, 10, 11 पूर्ण 4 वर्षाच्या मुलींना हे होऊ शकतं. 9, 10 8, 9, 10, 11 वर्षाचे म्हणजे या वयातल्या ज्या पण मुली असतील ना त्यांना हे होऊन जाईल. तर थोडंफार जास्त झालं तर आपण ॲडजस्ट करू शकतो, कमी झालं तरी थोडं ॲडजस्ट करू शकतो, खाली ओढू शकतो, हो की नाही. तर त्यानंतर बघा हे साडीचा म्हणजे ह्या जो नऊवारीचा आहे ना त्याचा मागचा भाग आहे, हा काष्ट आहे इथून. त्यानंतर इथं म्हणजे नाळा बांधायला दिलेला आहे, नाळा सुद्धा त्यांनीच टाकून दिला होता. तर बघा, आणि हा पदर आहे, पदर पण इतका जास्त छान लॉंग दिलेला आहे. बरेच वेळेस आपल्याला पदर असा डोक्यावर पण द्यावा लागतो, पण पदर एवढे छोटे छोटे मिळतात कधी कधी, पण या नऊवारीचा आहे ना खूप जास्त मोठा पदर आहे. त्यानंतर बघा ही जी नऊवारीच्या समोरची जी डिझाईन आहे ना ती बघा ही अशा पद्धतीची आहे. तर मला असं वाटतं या पद्धतीला लक्ष्मी पद्धत असं वगैरे काहीतरी म्हणतात, मला एवढं काही लक्ष नाही. तुम्हाला लक्ष असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि बघा 38 नंबर दिला इथं. तर वेगवेगळ्या म्हणजे साईजचे पण अवेलेबल आहे आणि कलर सुद्धा आहे. तुम्हाला जर नऊवारी घ्यायची असेल ना खूप जास्त छान आहे, नक्कीच घेऊ शकता. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तर तुम्ही तिथून परचेस करा. म्हणजे तुम्हाला कळेल की कसं आहे काय आहे. आणि क्वालिटी माझ्या गॅरंटीवर घ्या तुम्ही, कारण क्वालिटी खूप जास्त छान आहे. किमतीच्या मानाने खरंच क्वालिटी खूप मस्त आहे. साडी घेणं परत ते शिवणं ते खूप जास्त महाग पडतं, त्यापेक्षा तुम्ही असं घेऊन टाका, म्हणजे तुमचं अर्धे पैसे वाचून जातील. तर बघा असे हे छान छान प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर केले. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, माझे हे जे छान असे प्रोडक्ट मी दाखवले आवडले असतील, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. तर चला अजून असं छानसा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.